भाजपने गेल्या 10 वर्ष जे पाप केलेलं आहे, महागाई वाढवून सर्वसामान्याचं जगणं मुश्किल केलेलं आहे, बेरोजगारांचा देश, तरुणांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलेलं आहे, त्याचप्रमाणे गरिबांचं जीवन यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे आणि ते मुद्दे यांना लपवायचे आहेत आणि म्हणून त्या मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी हे सातत्यानं एक प्रयत्न नरेंद्र मोदी जी असतील या भाजपचे कुठलेही नेते असतील त्यांचा तो प्रयत्न राहतो की विषयाला डायव्हर्ट कसं करता येईल। इथं आल्यानंतर मग नरेंद्र मोदीचं भाषण असेल, मला त्यांना सोलापूरच्या प्रश्नावर विचारायचं की 2019 मध्ये तुम्ही भाषण केलं होतं की मिलिटरीच्या या ठिकाणी जे कॅम्प आहे त्याला मोठं टेलरिंगचं पूर्ण देशातल्या सगळ्या मिलिटरीचे कपडे इथून शिवले जातील आणि मोठे रोजगार आम्ही निर्माण करू। काय झालं त्याच्यावर का नाही बोललेत? 2 उड्डाणपुलाचा उल्लेख त्यांनी मागच्या वेळेस केला होता, त्याच्यावर का नाही बोललेत? आणि सोलापूरचा आवाज 2 टर्मला तो दिल्लीत गाजला नाही, लोकसभेत बोलला गेला नाही। त्यांचे पहिले 2014चे खासदार आणि आताचे खासदार हे दोन्ही खासदार मौनी बाबा राहिलेत। सोलापूरचा प्रश्न लोकसभेत मांडला गेला नाही। आज आम्ही जो उमेदवार दिलेला आहे ते जागरूक लोकप्रतिनिधित्व आहे, त्या प्रतिनिधीच्या बद्दलचं त्यांनी बोलायचं नाही। तुम्ही मागचे 2 खासदारासाठी जे मतं मागितले होते त्याचा फायदा आमच्या सोलापूरला काय झाला, सोलापूर लोकसभेला काय झाला ते सांगायला पाहिजे ना। जे आश्वासन तुम्ही दिलेत त्याचं पालन झालं काय त्याच्यावर ते बोलणार नाही। धर्माच्या आधारावर त्यांचं राजकारणाची जी रणनीती आहे ती रटाळ त्यांची जी भाषणं आहेत ते लोकच स्वतः ऐकायला तयार नाही। म्हणजे परवा मोदींच्या सभेमध्ये कर्नाटकातून लोक आणावं लागली 400 रुपये देऊन प्रत्येकाला। म्हणजे आता मोदींचं भाषण ऐकायसाठी लोकांना पैसे देऊन आणावं लागतं आहे। त्याच्याच उलटं राहुल गांधींची सभा जेव्हा सोलापूरमध्ये झाली त्यावेळेस भर उन्हामध्ये 5 वाजता राहुल गांधीजी येणार होते, पण 1-2 वाजतापासून लोक उन्हामध्ये उभे झाली आणि पूर्ण तो ग्राउंड स्वयंपूर्तनं लोकांनी भरला गेलेला होता। ते तुम्ही पाहिलात, सगळ्यांनी पाहिलात। एकीकडे नरेंद्र मोदीला पैसे देऊन लोक आणावं लागतात, पण राहुल गांधीच्या सभेला लोक उन्हातही उभं राहायला तयार आहेत। तर याचा अर्थ आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे। आणि ही आता मोदींची भाषणं असतील किंवा योगीची असतील की त्यांच्या शहाची असतील, ह्या भाषणाला लोकांना आता कुठली पसंती नाही। प्रचंड चीड नरेंद्र मोदींच्या आणि नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाहायला मिळतं आणि म्हणून महाविकास आघाडीच्या सोबत लोक मोठ्या प्रमाणात जोडले, लोकांनीच निवडणूक हातात घेतली आणि महाविकास आघाडीच्या बाजूला लोक उभे झाले।